नाही, मी नाराज नाही. आणि नाराज असण्याचं काय कारण आहे? 237 आमदारापैकी 42 लोकांना संधी प्राप्त झाली. त्यामध्ये एक विधान परिषदची संधी सोडली तर 196 आमदार असे आहेत की ज्यांना संधी नाही. मग 196 आमदारांच्या मधला मी एक जर असेल तर नाराज असण्याचं काय कारण आहे? आणि शेवटी कोणतंही पद हे स्थायी कधीच नसतं. पद येतं आणि जातं. आज ओहोटी असेल तर उद्या भरती येणार आहे. आणि म्हणून या विचाराने मी पक्षाचं कार्य वयाच्या 15व्या वर्षी सुरू केलं आणि राजकारणात आलो तर पक्षाने मग इतकेदा संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न मी नेहमी केला. माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढी कामं मी केली त्याचं कौतुक देश करतोय. आज अयोध्येमध्ये प्रभू रामाचं मंदिर कधी मी स्वतः कारसेवेला गेलो होतो. माझ्या समोर तो ढाचा पडताना मी पाहिला. पण आज निश्चितपणे मला आनंद आहे की प्रभू रामाच्या मंदिराचा प्रत्येक दरवाजा मी माझ्या मतदारसंघाच्या टिकवून केला. याचा आनंद आहे. मी संसद भवनामध्ये असणारा प्रत्येक दरवाजा, खासदार कुठचाही असू द्या, पण त्याला जावं मात्र माझ्या मतदारसंघाच्या दरवाजातून लागतं. हे सौभाग्य नाही का? छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपल्या देशाचेच नव्हे तर जगातल्या शिवभक्ताचे आराध्य आहे. मी अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवू शकलो. मी 11,975 कोटीचा रेव्हेन्यू सरप्लस बजेट देऊ शकलो. मी 2,550 स्क्वेअर किलोमीटरनी ग्रीन कव्हर वाढवू शकलो. 104 स्क्वेअर किलोमीटरनी मँग्रोव्ह वाढवू शकलो. याचा आनंद तर निश्चित आहे ना. त्यामुळे पद गेलं आणि पदावर होतो आणि मी काहीच केलं नाही असं कधीच माझ्या मनामध्ये खंत राहणार नाही. पावला पावलावर मनाविरुद्ध घडत असताना जो काम करतो तोच कार्यकर्ता आहे. वक्त आएगा, वक्त जाएगा. अपना काम करते रहना है. आणि म्हणून कुठं काही आपल्या उणीवा कमतरता असेल तर त्या बघू, पण आपण अशी कोणतीही कृती करू नये की ज्यातून पक्षाचं नुकसान. हा पक्ष हजारो कार्यकर्त्यांनी मोठा केला. अनेकांनी या पक्षामध्ये जो त्रास सहन केला तो आपण कधीही विचार करू शकत नाही. इतका त्रास सहन करून पक्ष मोठा घेतला. तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहणार. मग अशा पक्षाला नुकसान होईल अशी कोणतीही कृती कार्यकर्त्यांनी मात्र करू नये. नाही, मला मंत्रीपदाचा विस्तार होण्याच्या अगोदर त्यांनी मला सांगितलं होतं तुमचं नाव आहे. आणि माननीय बावनकुळे साहेबांनी सुद्धा 13 तारखेला रात्री ते 2-2.5 तास माझ्याकडे बसले होते. तेव्हाही ते मला म्हणाले असा विचार कसा करता, तुमचं नाव 100% आहे. फक्त 15 तारखेला काय झालं माहित नाही. कोणत्या पेनची शाई होती ते माहिती नाही. नहीं, त्यांनी मला फोन केला होता. ते म्हणाले की एक समय में मैं आपको 18 तारीख के बाद, अभी तो संसद का सत्र चल रहा है, उसके बाद मैं आपको यहाँ बुलाऊंगा, आपसे बात करूंगा. तर जेव्हा बोलवतील तेव्हा जाईल, काही अडचण नाही. आपल्याला पक्षात काही नवीन जबाबदाऱ्या दिल्या जाणार आहेत काय? नवीन महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आपण होणार काय? कसं? मला काहीच माहित नाही. माझा सध्या माझं कोरं पान आहे. त्या कोऱ्या पानावर पक्ष जे लिहेल ते होईल. आता तर कोरं पान आहे. जनतेने एक पान आमदार म्हणून बघा दिलं.